मनमानी भाडेवाढ करणाऱ्या प्रवासी ॲपवर कारवाई करा। बस वाहतूकदार अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आदेश दिलेले आहेत। दीर्घकालीन उपाययोजनांसाठी समितीची स्थापना करण्यात आलेली आहे। तर आता बस वाहतूकदार अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा। तर मनमानी भाडेवाढ करणाऱ्या प्रवासी ॲपवर कारवाई करण्याचे निर्देश आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत। आम्ही वारंवार त्यांना नोटिसेस दिल्या या रॅपिडो ओला उबेरवाल्यांना, कारण त्यांनी कुठल्याही प्रकारे त्यांच्याकडे परवानगी नाहीये। त्यांनी आमची परवानगी न घेता किंवा कागदपत्र त्यांना सादर करायला सांगितलेले असतात आणि कुठलेही कागदपत्र सादर केलेले नाही आणि बेकायदेशीररित्या हजारो टॅक्सीज किंवा हजारो बाईक टॅक्सीज ते रस्त्यावर उतरत आहे। त्यांनी जो निर्माण केलेला ॲप आहे तो ॲपच रद्द करावा अशी मागणी परिवहन आयुक्त म्हणून आमचे राजेश नार्वेकर आणि परिवहन मंत्री म्हणून मी स्वतः राज्याच्या पोलीस दलाला केलेलं आहे। सायबर क्राईमला तशी विनंती केलेली आहे आणि नक्कीच 2 दिवसामध्ये त्यांचं ॲप बंद झाल्यानंतर हे बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या सर्व ज्या बाईक आहेत त्या आम्ही ब्लॅकलिस्टेड करणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।